नमस्कार मित्रांनो, आता मी आलो हौदावल्या शेतात. तर इथं बैलांना सोडले चरायला. काल भैयानी इथं आवथानताने सोडलं होतं. इथं आहोत जस्ट थोडंसं आवथानलं नाव सोडलं तर आवत इथंच आहे. तर आज आवथानण्यासाठी आलो आहे मी, पण म्हणलं बैलांना अदुगर खाऊन द्यावं. काल थोडं आवथानणं गरजेचंच होतं, त्याच्यामुळे अदुगर आव धरलं होतं आणि नंतर भैयानी बैल चारले होते. पण आता मी अदुगर बैलांना चारतोय. आता बैलांना चरून देतो थोडा वेळ. चांगलं गवत आहे, मोठं मोठालं गवत, 20-25 मिनटं चरू द्यायचे, मग आव धरायचं, मग आव थाणायचे. आता घरचे तर सगळे कामं झालेत. आता 12:30 वाजलेत. पप्पा गेलेत जनावर घेऊन. आज भाभी आले नाहीत, त्याच्यामुळं आई घरीच आहे. भैया बाहेर गेला आहे. आणि ज्या जरशा गाया वगैरे होत्या ना, जरशा गाय आणि गंगा तिकडं डाळिंबाच्या शेतात बांधल्यात. घरी वासरांना खायला टाकले. घरी 3 वासरं आहेत घरी. बाकीची इथली भांडी वासरं होती ना, इथं बांधत होतो वरच्या शेडमध्ये, तर त्यांना पण बाहेर चरायला बांधले. मोते इथं वरच्या शेडमध्ये बांधलं होतं रात्री, तर त्याला परत खाली बांधले वासरांपाशी. चांगलं मोठालं गवत आहे, लवकर खातील बैल. चिमण्या काय काढायचं? आली ना असं हात लावली. आता इथपर्यंत आवथानात आलो आहे, ह्या लिंबाच्या झाडापर्यंत. इथं तर पलीकडून इथपर्यंत आलो आहे. आता आऊत सोडतो. आता 3 वाजलेत, 3:30ला लाईट जाणार आहे. तर ऊसाची कुट्टी करायची जरशा गायांसाठी, तर त्यामुळे आता आऊत सोडतो. बैलांनी अगोदर खाल्लं पण थोडं. आता बैलांना कोट्यावरच बांधतो, नंतर दुपारून थोडंसं चारता येईल यांना. ऐक रे, थांब ना तिथंच. ऊसाची कुट्टी करून ठेवली, ते कॅरेट भरून ठेवलेत. 7 कॅरेट भरून ठेवलेत. ऊस तोडायला आलो होतो. ऊस शेतात ऊस तोडला, परत गेलो बैलगाडी घेऊन आलो. बैलगाडीत ऊस भरलाय. आता ऊस पॅक केलाय. आज जास्तच ऊस तोडलाय, कारण रोजच यावं लागतं. आणि उद्याच्याला वाटलंच तर डुबे पण धरायचेत, त्याच्यामुळे उद्याच्याला ऊस न्यायला येणं होणार नव्हतं, म्हणून आजच जास्त तोडलाय. घरी थोडासा काल न्यायला शिल्लक पण आहे. आणि एवढा तोडलाय ना, मग उद्याच्या यायची गरज नाही. आता डायरेक्ट परवा दिवशी यायचं ऊस न्यायला. तर चला, आता सगळा घाम पण आलेला आहे गाडी भरून. तर चला आता बैलगाडी घेऊन जातो घरी. मस्त पॅक केली बैलगाडी.
आणि आभाळ आज थोडंसंच आलेलं आहे, जास्त काय एवढं काळभोर आभाळ नाही आहे कुठंच, इकडं पण नाही इकडं बी नाही. बैलांना पाणी आणलं, आता जागेवर बांधायचे बैल. चारलं पण नाही आणला दुपारून आणि आवत पण आणलं नाही. आवत जिथं सोडलो तर तिथंच आहे आवत. तर उद्याच्याला घ्यायचं, म्हणजे उद्याच्याला आवत आणायचं. गाय आल्यात चरून. वृंदा रोज समोरच असते, काल पण समोर होती, आज पण समोरच आहे. पाण्यावर जाऊन द्यायचे आहेत. चला त्यांना बांधून घेतो. लादूगर यांचे पाय सोडायचे, गळ्यातले लाकडं सोडायचे, मग नंतर बांधायचे. सगळ्यांनी पोट भरून खाल्लंय चांगलं. आई वृंदाल धर ग. चला ह्यांना आता बांधून घेतो. आज मोत्याला नवीन जागा बांधलं होतं गंगाच्या साईडला, तिथं तो आज दिवसभर तिथंच आहे. आणि इकडं आता या टायमापासूनच फुलं उमलतात ह्याचे, लय भारी. आता वास येतो बरं, ह्याच्या जवळ आलं ना झाडाच्या वास येतो चांगलं. पलीकडं घराच्या पाठीमागून रात्राने उमलली, पण ते आता उद्या चला भाऊ, म्हणजे फुलं आले ती उमलती अंधार पडल्यावरच, ती इतक्या लवकर नाही उमलत. एवढे फुलं आणि कळ्यातनी गच्च भरले हे सगळं. आज धारा काढायचा टाईम झाला आहे, 7:09 झालेत. बाहेर उजेडच आहे थोडा थोडा. धारा काढायला चालू केलं आहे. वासरू पिते गायला, पिलं की तिथंच बांधायचं, मग धार काढल्यावर त्याला साईडला बांधायचं. त्याला मी हमेशा एकच सड पाजतो, अलीकडच्या बाजूचं समोरचं, जे ते आता पिते. हे इकडं आणले मोत्याला दूध. धार काढायला लागल्यापासून आरडाओरडा करते दुधासाठी. त्याची प्लेट तिकडं वरच्या शेडमध्येच आहे, त्याला बांधतो तिकडं, त्याला पाठीतच दूध ठेवतो. गप गप ना मोत सरक थांब. चल, त्याला आपण लिमिटेडच दूध ठेवतो, पोटभर नाही ठेवत. अगोदर लहान होता ना, तर म्हणजे भाकर वगैरे कमी खात होता, तर तेव्हा त्याला भरपूर दूध देत होतो, पेल तेवढा. आता लिमिटेड दूध ठेवतो त्याला, म्हणजे पुरेपूर ठेवतो 2 टाईम, पण थोडं लिमिटेड. कारण आपण गरीब लोक आहेत, त्याच्यामुळे त्याला लिमिटेड दूध, एवढी जास्त पोटभर नाही ठेवत.